पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चला चला चला, कोण सगळ्यात आधी ताट रिकामं करतंय बघायचंय। काय कोण करणार आहे? छान। एका मुलीची आई तक्रार करत होती, हल्ली एक मुलगी हट्ट करते म्हणून। एकदम शहाण्या मुलीसारखं कोण वागून दाखवणार आहे आता? आणि आता कृष्णी हा घास चांदो मामाचा म्हणून खाणार आहे। चांदो मामा कुठे आहे? हा बघू, आ करा। आणि सांगू का, एक मुलगी हल्ली भारी हट्टी झाली आहे, हो की नाही? आणि खोड्या तर इतकी करते म्हणून सांगू, इतकी करते म्हणून सांगू की काय विचारता। परवा काय झालं माहितीये, मी तांदूळ निवडत होते आणि यशोदा काकू डाळ निवडत होती। तेव्हा या बाईसाहेब आल्या आणि डाळ आणि तांदूळ मुळी सगळे एकत्रच करून टाकले कोणीतरी, होय की नाही? आणि मग काय झालं, मी त्या मुलीला पकडायला रागवायला म्हणून वाडा भर धावले, तर माझ्या काही हाताशी येईना। तर यशोदा काकूंनाच बरोबर सापडली। आणि आणखी माहितीये, त्या दिवशी यशोदा वहिनी लोणी काढत होत्या, तेव्हा कोणी संबंध लोण्याचा गोळा तोंडात घातला? कुणी घातला? हा होय। आणि मग असं तोंड माखलं होतं लोण्याने एका मुलीचं की काय विचारता। मग आम्ही काय केलं, मी तर एका मुलीला रागेच भरणार होते हा, आणि तेव्हा नेमकी यशोदा काकू झाली आमच्या मदतीला। कुठे ग यशोदा काकू, हाक मारतो तिला। तर मग यशोदा काकू आली आणि एका मुलीचं तोंड पुसून टाकलं पदराने, आणि वर मलाच रागे भरल्या। मला काय म्हणाली यशोदा काकू? मला म्हणाली, का हो आमच्या कृष्णीला रागे भरताय तुम्ही, होय ना? असं झालं होय, बर। कशी गंमत आहे, तिथे गोकुळामध्ये यशोदा कृष्णाला रागे भरायची, त्याला बांधून ठेवायची, आणि इथे यशोदाच आमचे कोण कौतुक करतीये, होय की नाही? काही नाही, यशोदा काकूचा लाडोबा आहे नुसता, होय की नाही? आता मी यशोदा काकूचं मुळी काही ऐकणारच नाहीये, आणि एका मुलीला घट्ट मुट्ट दोरी घेऊन चांगली उखळाशी बांधून घालणार आहे, आणि जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत मग सोडणारच नाहीये एका मुलीला। काय कोण आहे ते मस्तीखोर आमचं? शाबास। अहो अहो, काय झालं असेल? एरवी मोकळेपणी बोलतात तर कळतं तरी मनात काय चाललंय। काहीतरी चिंतेचा विषय आहे खरा। अहो अहो, काय? दूध। अलीकडे खाण्यापिण्याकडे लक्ष नाही तुमचं, आत्ताही नीट जेवला नाही, दूध पिऊन घ्या, बरं वाटेल। काम संपलं की पितो, ठेवून दे। काय हो, लेखनाचा पसारा मांडत बसलात तुम्ही? नाही म्हणजे झोपायचं नाही का? अगं, हॅमलेटचं भाषांतर करायला घेतलंय, विकार विलसित। आता या खटल्यासाठी पैसे उभे करावे लागणार, म्हणून म्हटलं हे काम हाती घ्यावं। हॅमटेल? अगं बाई, हा कोण तुमचा हॅमटेल? हॅमटेल नव्हे, हॅमलेट। अगं, शेक्सपियर नावाच्या लेखकाने हे नाटक लिहिलं, फार प्रसिद्ध आणि लोकप्रिय बरं का हे हॅमटेल। आता माझी चेष्टा कराल का? नाही माहित मला, तर एवढी चेष्टा करायची? बस, समजावून सांगतो तुला, बस सांगतो। शेक्सपियर नावाचा कवी, अभिनेता आणि नाटककार होता 16व्या शतकात। त्याची बरीचशी नाटकं प्रसिद्ध होती, त्याच्या 4 शोकांतिका आहेत, त्यातलं हे हॅमलेट। काय असं का बघतीस? तुम्ही असं काय काय बोलायला लागलात ना, मला बाई खूप कौतुक वाटतं तुमचं। केवढं काय काय लिहित असता, वाचत असता। अहो नाही, शाळा, वर्तमानपत्र, तो खटला, आणि आता हे नाटक, हे एवढं सगळं तुम्ही
काळजी वाटते हो. पैशासाठी करावं लागेलच. काय झालंय? कधीपासून बघते अस्वस्थ आहात. धड काही बोलत नाही, धड काही सांगत नाही. जेवताना सुद्धा चित्त थाऱ्यावर नव्हतं तुमचं. काय झालंय सांगाल? काय झाले? तुला वाटतंय आपलं तसं काहीही झालेलं नाही? या इकडे, या या आणि बसा इथे. आणि आता मला नीट सांगा काय झालंय. आणि काही नाही वगैरे उत्तरांनी माझं समाधान होणार नाही हे तुम्हालाही माहितीये. काहीतरी बिनसलंय हे नक्की, पण ते काहीतरी म्हणजे काय हे सांगता? पाहिलं आणि म्हणे काहीच नाही. मग असे विचारात कशासाठी हरवून जाताय? सांगा ना. मनकवडी असतो, मनात विचारचक्र चालूच आहे कधीच. या कोल्हापूर प्रकरणात समन्स आलेलं तुला माहितीच आहे. पण आता एक नवीनच गोष्ट घडली. राव बहादूर बर्व्यांनी एक नवा प्रस्ताव समोर ठेवलाय. प्रस्ताव? कसला प्रस्ताव? प्रस्ताव असा की जर आम्ही माफी मागितली तर ते केस बाजूला घेण्याचा विचार करू शकतात. या माफीच्या विचाराच्या भोंग्यानं अक्षरशः डोकं खाल्लेलं आहे. काय करावं, माफी मागावी की नाही, सतत तो एकच विचार डोक्यात चालू आहे. अगदी हेच उदाहरण घे. कृष्णेने दूध सांडलं तर तू तिच्याकडून माफी वदवून घेतलीस. जर या 2 वर्षांच्या मुलीकडून तू इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी माफी वदवून घेतेस तर मी तर काय, त्या सरकारसाठी गुन्हेगारच आहे. अहो काय हे बोलणं म्हणायचं? आणि स्वतःची बरोबरी कशासाठी करताय त्या इतक्याशा चिमुरडी सोबत? म्हणून इतका वेळ इतके अस्वस्थ आहात होय? प्रश्न बरोबरीचा नाहीच आहे मुळी, तत्वाचा आहे. तत्व तर तेच आहे ना. बरं, चूक केली तर माफी मागायला हवी. हो, चूक केली तर माफी मागायला हवी. पण मुळात तुम्ही चूक केलीयत का? तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही चूक केलीयत तर माफी मागा, नाही तर नको. आणि माफी कशासाठी वदवून घेतात? एकदा झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून. आणि चूक म्हणजे तरी काय? अशी एखादी गोष्ट ज्यामुळे ती करणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला काही अपाय होऊ शकतो, किंवा त्या व्यक्तीमुळे दुसऱ्या कुणाचं तरी काही नुकसान होऊ शकतं. आणि या कोल्हापूर प्रकरणात तुम्ही तर म्हणालात की हे सगळं छत्रपतींचा जीव वाचवण्यासाठी करताय तुम्ही. मग तुम्ही माफी मागण्याचा प्रश्न येतोच कुठे? म्हणजे तुला माझी चूक आहे असं वाटत नाहीये तर? अजिबात नाही. कारण तुम्ही नेहमी सत्याचीच कास धराल ह्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. फक्त या प्रकरणात तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना विश्वासात घ्यावं. कारण या सगळ्यात माझ्यापेक्षा त्यांची साथ जास्त मोलाची आहे. काय सांगताय काय नाम जोशी? हो, अरुणोदय आणि नेटिव्ह ओपिनियन या दोन्ही वृत्तपत्रांच्या मालकांना समन्स धाडल्याची बातमी आहे. ज्या अर्थी सर्व वृत्तपत्रांना बर्व्यांनी समन्स धाडले त्या अर्थी इतक्या सहजासहजी हे प्रकरण शांत होऊ देणार नाहीत ते. बळवंतराव, पुढे काय करायचंय आपण? हे पहा, एका अर्थीचं घडलं ते चांगलंच घडलं असं मला वाटतं. ती कशी काय? कालपर्यंत आपण एकटे होतो, परंतु आज आपण एकटे नाही. आपल्या बरोबरीने अरुणोदय आणि नेटिव्ह ओपिनियन देखील आहे. आता आपण सगळ्यांनी मिळून जर कोर्टात या प्रकरणाबद्दल नेमकी मांडणी केली तर आपली बाजू अधिक ग्राह्य धरली जाणार नाही का? हा मुद्दाही खरा आहे तुमचा.
शिवाय बरं का गोपाळराव, आपण ज्या गृहस्थांकडून या पत्रांची शहानिशा करून घेतली ते देखील कोर्टात हजर राहतीलच साक्ष द्यायला. आपले काहीही चुकलेले नाही, आपण माफी मागायची नाही. बर, या सगळ्यात शास्त्री बुवांची काय खबर बात? हो, मी जाऊन पाहून आलो त्यांना. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावतच चालली आहे. केसची पहिली तारीख अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. शास्त्री बुवा असायला हवे होते आपल्यासोबत. बरं तर झालं असतं, परंतु यावर आता काही उपाय नाही. आता या परिस्थितीविरुद्ध आपल्यालाच खंबीरपणे आणि हिमतीने उभे राहावे लागणार. माझं बाई आज कशातच मन लागेन असं झालंय. चित्त तर माझंही थाऱ्यावर नाहीये बहिणी, पण आपल्या हातात तरी काय आहे सांगा? जे घडेल ते शांतपणे बघत राहायचं आणि खंबीर राहायचं, इतकंच आपल्या हातात. आणि आपली माणसं संकटात असताना आपण जर चलबिचल केली तर त्यांना कसं वाटेल बरं? काकू, मुलींनो, कशा आहात ग तुम्ही? मामी, मला पण इतकी चिंता सतावत होती की सगळी कामं कशी बशी आटोपली आणि सरळ तळ्यातल्या गणपतीला गेले. बरं केलं. देवाच्या दारात उभी राहिली आणि मन शांत झालं. सैरभैर मन घेऊन त्याच्या दारात जायचं आणि सगळं काही त्याच्यावर सोपवायचं. तुमचं मन शांत झालं ना? झालं तर मग? हो तर. पण आज नुसताच नमस्कार नाही केला, त्याला चांगलं बजावून सांगितलं. दोघांवरचं किटाळ टळू दे बाबा, आणि गुरुजींना अभिषेक करायला सांगितला. प्रसाद आणलाय, हे घ्या. यशोदे घे. सासूबाई, ते जानकी काकू ते यशोदे, हा गणपतीचा प्रसाद आहे. अभिषेक केला तळ्यातल्या गणपतीला. गुरुजींना सांगितलं गाऱ्हाणच घाला. लेकरांवरचं संकट टळू दे रे बाबा. मग काय म्हणाले गुरुजी? ऐकलं का देवानी? हो तर, ऐकणारच. तो गाभाऱ्यात बसलेला सगळ्यांची गाऱ्हाणी ऐकतो. हा प्रसाद विधवेच्या हातचा असला तरी तुमच्या मुलांच्या भल्यासाठी आहे. त्याला तुम्ही नाही नका म्हणू. घ्या ना. एवढा कसला विचार करताय? त्याच्या दारात सगळे समान आहेत. सदवा विधवा हा भेद तिथे नाहीये. प्रसादाला नाही म्हणायचं नसतं. घ्या. वाचलत? बर्वे यांचं साटलोट असणारच इंग्रजांसोबत. त्याशिवाय काय त्यांचं महत्व वाढतंय? अहो, पण आपल्या धन्यासोबत असं कोणी वागतं का? थोडी तरी सहृदयता दाखवायला नको होती का? अहो, पण ही पत्र खोटी नसतील हे कशावरून? अहो, पण खोटी पत्र कोण कशाला लिहील? अहो, कशाला म्हणजे काय? संपत्तीचा हव्यास पुन्हा सुटलाय. पैशासाठी काही घडू शकतं. घोर कलियुग म्हणतात ते हेच. अहो, आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आकलना पलीकडची गोष्ट आहे. राजकारण कशाशी खातात हे आपल्याला माहिती आहे का? मला एक समजतच नाहीये, इतकी खाजगी पत्र केसरीकरांना दिली कोणी असतील? मला वाटतंय दिवाणांच्या जवळच कुणीतरी असावं. ते काहीही असो,
आपल्या छत्रपतींना न्याय हा मिळायलाच हवा आणि तो जर केसरीकार देत असतील तर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. अहो बर्वेनी इतका मोठा खटला दाखल केलाय, काहीतरी पुरावा असेलच ना. अहो इतकी खासगी पत्र दिली तरी कुणी असतील केसरीकारांना. बर्वेंच्या हाती सत्ता असल्याने केसरीकारांचा टिकाव तरी लागेल का, ही शंका आहे. केसरीकारांना वकीलही मिळू नये म्हणजे काय ते बघा. अहो धाडसच हवं हो बर्व्यांच्या विरुद्ध लिहायला. नाहीतर काय, केसरी कार म्हणजे साक्षात निर्भीडता. हो, यापुढे आमच्या घरी फक्त केसरीच. पाहिलेत गोपाळराव, या खटल्याच्या बातमीने प्रसिद्ध झालो की आपण. पण उपयोग काय या प्रसिद्धीचा? वकील कुठे मिळाला अजून? बळवंतराव, फक्त एक दिवस शिल्लक आहे, तेव्हा जो काही निर्णय तो घ्यायला हवा. आता निर्णय काय घ्यायचा? माझ्या वकिलीचं शिक्षणच कामी येईल आता असं दिसतंय. म्हणजे जर कुणीच मिळालं नाही तर आपला खटला आपणच लढवायचा असं मी ठरवलंय. अर्थात पक्षकारांची हरकत नसेल तर. नाही, हरकत काही नाहीये, पण प्रश्न वेळेचा आहे. का? माझ्या शिक्षणावर विश्वास नाही तुमचा? नाही नाही, म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेवर आणि तुमच्या शिक्षणावर 100% विश्वास आहे. आणि मैत्रीसाठी तुम्ही काही कराल हे देखील मला माहिती आहे. पण बळवंतराव, आहे ना विश्वास? मग आता पण परंतु किंतु सगळं सोडून द्या, थेट कामाला लागूया. आता तुम्ही म्हणतायत तर लागू. आता कसे? हा खटला राजकीय समजायचा का? राजकीय कसला? यात ब्रिटिश सरकार विरोधात काही आहे का? हे तर आपल्यातलंच भांडण आहे ना. हो, पण हे सरकारी व्यवस्थेमुळेच निर्माण झालंय ना. ही फार गोंधळाची परिस्थिती आहे. सार्वजनिक सभा किती बोलत असे इंग्रजांसंबंधी, पण ही अशी खटल्याची भानगड कधी नाही झाली. हो बरोबर आहे, पण केसरीने तर थेट प्रहारच केलाय ना. पहिला खटला चालला तो वासुदेव बळवंत फडके यांचा. एवढी मोठी शिक्षा तर होणार नाही ना. यांनी काय दरोडा टाकलाय का? हा आबरू नुकसानीचा खटला आहे. तेच तर ना, काहीतरी नवीन प्रकार आहे हा. तुम्हाला काय वाटतं या खटल्याबद्दल? कोणास ठाऊक, खटला रंगणार हे मात्र नक्की. निघायचं बळवंतराव? भाऊजी, वहिनी राहू द्या. भामा असू दे. हे पहा, माझा विश्वास आहे या संकटावर तुम्ही तुमच्या बुद्धीने मात करालच. पण इथे आम्हाला सोबत करायला आमची श्रद्धाच असणार आहे. वेट, अहो मी खटल्यासाठीच आलोय. माझा पुतणे असेल आतमध्ये. हा बघा. लेट हिम इन. ही इज माय रिलेटिव्ह. या काका, बसा.
बाळ, आयुष्यात प्रथमच कोर्टाची पायरी चढलो रे. माझ्यामुळेच पोलीस स्टेशनात देखील पहिल्यांदाच आला होतास तू. ते कसं विसरीन मी? म्हणजे अहो गोपाळराव, मागे एकदा, म्हणजे बरीच वर्षे झाली त्याला. बरी अहो, लग्नाची धामधूम होती घरामध्ये आणि हा मुलगा गायब. आम्ही आपले शोधतोय सगळीकडे. शेवटी कुठे सापडला विचारा? कुठे? पोलीस ठाण्यात. पोलीस ठाण्यात? आणि ते कसं? ते एक मोठंच महाभारत आहे. अहो झालं असं की एका चोराची बाजू मी लावून धरली म्हणून गजाआड जाण्याची वेळ आली होती माझ्यावर. तेव्हा देखील काका झाले मदतीला. आणि 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 बोहल्यावर चढणाऱ्या या मुलाचं सत्यासाठी लढा हे प्रकरण मिटवून आलो एकदाच. बेस्ट